हॅलो नमस्कार. स्पेशल मुमेंटसाठी स्पेशल केक असायलाच हवा ना. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्ट्रेंजर थीम केक. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर या केकची मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तर सगळ्यात आधी स्मिता होममेड केकमध्ये तुमचे मनापासून स्वागत. तर ह्या केकची ऑर्डर मला आमच्याच बिल्डिंगमधल्या ताईंची होती. तर त्यांना हा केक 1 kgमध्ये चॉकलेट फ्लेवर पाहिजे होता, म्हणून मी इथे 7 इंचच्या टीनमध्ये स्पंज बेक करून घेतलेला आहे 2दा. तर त्या स्पंजचे मी इथे 3 लेअर दोन्हीही स्पंजचे 3 लेअर करून घेतलेले आहे. तर हे बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपण इथे केकचा बेस घेतलेला आहे. बेसवर थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे. म्हणजे आधी बेसवर थोडीशी क्रीम जर लावली ना, तर केक एका जागी स्टेबल राहतो, तो हलत नाही. त्यामुळे नेहमी बेसला आधी थोडी क्रीम लावायची आणि त्यानंतर केकची एक लेअर ठेवून घ्यायची आहे. केकची लेअर ठेवल्यानंतर आधी आपण त्याच्यावर शुगर सिरप टाकलेलं आहे थोडंसं. त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून त्यावर लावलेली आहे. स्पॅच्युलाच्या साहाय्याने स्प्रेड करून त्यावर थोडंसं चॉकलेट सिरप वापरलेलं आहे. ते देखील स्पॅच्युलाच्या साहाय्याने स्प्रेड करून घेतलेलं आहे आपण त्यावर. आणि त्यानंतर काही चोको चिप्स वापरलेले आहे. चोको चिप्सने केकची टेस्ट खूप छान लागते. त्यानंतर यावर आपण परत दुसरी लेअर ठेवलेली आहे आणि त्यावर देखील थोडंसं शुगर सिरप टाकून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूंनी टाकायचं आहे टाकताना. त्यानंतर परत थोडीशी क्रीम लावून स्पॅच्युलाच्या साहाय्याने स्प्रेड करून त्यावर परत सेम तशीच प्रोसेस येणार आहे. त्यावर देखील चॉकलेट सिरप वापरायचं आहे. तर हे चॉकलेट सिरप मी याची देखील व्हिडिओ अपलोड केलेली आहे. तर मध्ये देखील चॉकलेट सिरप मिळतं. तर त्यापेक्षा हे मी डार्क कंपाऊंडचं बनवून घेतलेलं आहे. तर याची टेस्ट खूप छान लागते. जर तुम्ही होम बेकर असाल तर नक्की हे ट्राय करा चॉकलेट सिरप घरी बनवण्याचा. तर रेडीमेड जे मिळतं त्यापेक्षा याची टेस्ट खूप छान लागते. तर परत देखील आपण तीच प्रोसेस केलेली आहे. तिसरी लेअर ठेवून त्यावर आधी शुगर सिरप टाकायचं आहे, त्यानंतर क्रीम आणि क्रीमच्या नंतर परत एकदा चॉकलेट सिरप आणि त्यावर थोडेसे चोको चिप्स टाकायचे आहे. केक म्हणजे फक्त गोड चव नाही, ती एक आठवण असते, बरोबर ना? प्रत्येक सेलिब्रेशनची सुरुवात केकनेच होते ना. तर सेम आपण इथे परत तीच प्रोसेस केलेली आहे. चौथी लेअर केकवर ठेवून त्यावर शुगर सिरप आणि क्रीम, परत त्यावर चॉकलेट सिरप आणि वरती चोको चिप्स येणार आहे. तर तुम्हाला ह्या केकची पूर्ण डिटेल व्हिडिओ बघायची असेल तर व्हिडिओ स्किप करू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यावर आपण परत चॉकलेट सिरप टाकलेलं आहे. चॉकलेट सिरप टाकताना हे थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे कसं चॉकलेटची टेस्ट आपल्याला छान लागते केकमध्ये. केकचा बाईट खाताना. चोको चिप्स देखील टाकलेले आहे आपण त्यावर काही. तर ही केकची ऑर्डर मला ज्या ताईंनी दिली तर ते आपले रेग्युलर कस्टमर आहे आणि त्यांना माझ्या हातचा चॉकलेट फ्लेवरचा केक खूप आवडतो. तर ते नेहमी माझ्याकडूनच ऑर्डर करत असतात केक.
तर ही शेवटची लेअर आपण केकवर टाकून घेतलेली आहे आणि त्यावर शुगर सिरप टाकायचा आहे. शुगर सिरपने काय होतं ना, केक हा ड्राय होत नाही जास्त, म्हणून सगळ्या बाजूंनी शक्यतो आपण बेस ठेवल्यानंतर प्रत्येक लेअरवर आपण शुगर सिरप टाकायचा आहे. त्यानंतर केकचा कलर हा व्हाईट आहे वरून, म्हणून आपण क्रीम लावून घेतलेली आहे व्हाईट. तर या केकचा रेफरन्स इमेज मला त्या ताईंनी पाठवलेली होती, तर त्याचा कलर व्हाईट होता, म्हणून मी व्हाईट क्रीमने त्याला फिनिशिंग करत आहे. क्रीम ही सगळ्या बाजूने स्पॅच्युलाच्या साहाय्याने सगळ्या बाजूनी स्प्रेड करून घ्यायची आहे. म्हणजे जे केकचा स्पंज असतो त्यावरून त्याचे जे क्रम्स निघत असतात ना, ते निघती नाही शक्यतो. आणि केकला क्रम कोटिंग झाल्यानंतर केक हा नेहमी कमीत कमी अर्धा तास तरी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे. म्हणजे त्याची नंतर फायनल फिनिशिंग आपण जेव्हा देतो ना केकला, तेव्हा ती छान येते. मी इथं केक हा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे, सेट होण्यासाठी ठेवला होता. त्यानंतर आपण आता केकला फायनल फिनिशिंग देत आहोत. पायपिंग बॅगच्या साहाय्यानेच आपण केकला पूर्ण साईडने क्रीम लावून घेणार आहोत. त्यानंतर स्पॅच्युलाच्या साहाय्याने ती सर्व बाजूने स्प्रेड करून घ्यायची आहे. वरच्या साईडने देखील क्रीम लावून सगळ्या बाजूने स्प्रेड करून घेणार आहोत. त्यानंतर हे स्क्रॅपर, तर स्क्रॅपरने केकची फिनिशिंग छान होते, म्हणून तुम्ही ते देखील वापरू शकता. साईडने फिनिशिंग खूप छान येते स्क्रॅपरने. आणि वरच्या साईडने देखील आपण आता फिनिशिंग करून घेणार आहोत त्याची. तर स्पॅच्युला हा दरवेळेला क्लीन करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची जी एक्स्ट्रा क्रीम असते ना ती निघून जाते, काढून घ्यायची आहे. मग केकला छान फिनिशिंग येते वरच्या बाजूने देखील. तर इथे आपली फायनल फिनिशिंग झालेली आहे. त्यानंतर केकच्या फोटोमध्ये दाखवलेलं की खालच्या साईडने जरा ग्रे कलरमध्ये क्रीम लावलेली आहे, तर मी इथे काय केलेलं आहे, क्रीममध्ये थोडासा ब्लॅक कलर मिक्स केलेला आहे आणि तो आता स्पूनच्या साहाय्याने खालच्या साईडला लावून घेणार आहे सगळ्या बाजूंनी. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर हे बघा, सगळ्या बाजूंनी आपण क्रीम लावून घेतलेली आहे ग्रे कलरची. छान वाटते ना. तर त्यानंतर हे मी काही स्क्रॅप प्रिंट काढून आणलेली आहे ग्लॉसी पेपरवर. ही प्रिंट तुम्हाला कुठे झेरॉक्सच्या दुकानामध्ये मिळून जाईल. तर इथे मी न्यूट्रल जेल घेतलेला आहे आणि त्यात थोडासा रेड कलर मिक्स केलेला आहे. तर तो स्पूनच्या साहाय्याने थोडासा केकवर लावून घेतलेला आहे फोटो दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर हे कटआउट्स लावून घेणार आहे केकवर. तर हे मी झेरॉक्सच्या दुकानातून प्रिंट करून ते कट केलेले आहे. त्यानंतर स्टार नोझलमध्ये रेड कलरची क्रीम बनवून त्याने देखील थोडीशी डिझाईन केकवर काढलेली आहे साईडने. आणि परत थोडंसं काही न्यूट्रल जेल वापरलेलं आहे.
त्यानंतर थोडी क्रीमने डिझाईन केलेली आहे स्टार नोझलने. आणि आता आपण काही टॉपर लावणार आहोत त्यावर. तर हे टॉपर आपण जेव्हा केकच्या साईडने टॉपर लावतो ना, तेव्हा ते थोडंसं साईडने फोल्ड करायचं आहे, म्हणजे ते ना केकवर असं छान बसतं. तर लावून झाल्यानंतर थोडंसं दाबून द्यायचं आहे त्याला. तर हा आहे स्ट्रेंजर थिंग्समधला मॉन्स्टर डोमेगॉर्गन. तर हा मी फॉन्डंटमध्ये बनवून घेतलेला आहे, ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये. आणि त्यावर आपण काही प्रिंटआउट्स देखील टाकलेले आहे. त्यानंतर यावर काही व्हाईट कलरचे डॉट होते. तर मी इथे काय केलेलं आहे, टूथपिकच्या साहाय्याने व्हाईट क्रीम आहे ना आपली, तर त्याने डॉट काढत आहे. ब्लॅक बॉडी, रेड फ्लॉवर सारखा फेस. तर याचं नाव आहे डोमेगॉर्गन, अंधारातून आलेला भयानक राक्षस डोमेगॉर्गन. तर यावर क्रीमनेच मी डॉट देत आहे, व्हाईट क्रीमने टूथपिकच्या साहाय्याने. ते डॉट देताना थोडा थोडा स्पेस ठेवायचा आहे त्यावर. तर तुम्ही हे फॉन्डंटमध्ये देखील डॉट डॉट आधी बनवून त्यावर लावू शकतात, पण मी इथे तो देखील ऑप्शन आहे, पण मी इथे क्रीमने डॉट देत आहे त्यावर. आणि आपण ह्या साईडने देखील थोडंसं न्यूट्रल जेल वापरून त्यावर थोडी साईडने डिझाईन केलेली आहे स्टार नोझलने. तर हे बघा, आपला रेडी आहे केक. तर छान वाटतंय ना. हा बघा आपल्या केकचा फायनल लुक. छान आहे ना, छान वाटतोय ना केक. तर कधी कधी काय होतं ना, गडबडीमध्ये आपण पण काही गोष्टी विसरून जातो. तर ह्या केकच्या बाबतीत देखील माझं असंच झालं. मला असं वाटलं की आपला केक रेडी झाला आहे, पण मी मेन म्हणजे केकवर नाव टाकायचंच विसरले होते. तर त्या ताईंनी सांगितलं होतं मला केकवर विदिशा नाव टाकायला. तर ही गोष्ट माझ्या नंतर लक्षात आली की केकवर नावच टाकायचं विसरले. तर मी इथं फॉन्डंटमध्ये विदिशा नाव बनवून घेतलेलं आहे आणि आता ते केकवर असेंबल करत आहे. फॉन्डंटमध्ये नाव टाकलं ना, तर ते खूप छान वाटतं केकवर, म्हणून मी शक्यतो तर फॉन्डंटमध्येच नाव टाकते. विदिशा हे नाव मी रेड कलरमध्ये टाकलेलं आहे. केकला एकदम सूट होतंय ना. तर हा बघा आपल्या केकचा फायनल लुक. आणि काही कटआउट्स उरलेले होते ते मी साईडने देखील लावून घेतलेले आहे. छान वाटतंय ना. तर ह्या ताईंना हा केक खूप आवडला. त्यांनी तर ही व्हिडिओ स्टेटसला टाकून खाली मेसेज लिहिलेला, थँक्यू स्मिता, केक खूप छान होता. केकची टेस्ट पण खूप छान होती आणि डिझाईन तर आम्हाला खूपच आवडली. तर असा कस्टमरचा फीडबॅक जर आला ना, तर खूप छान वाटतं ना. तर त्या ताईंना हा केक खूपच आवडला. तुम्हाला देखील हा केक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू. रामकृष्ण हरी. टेक केअर. बाय.